नमस्कार, मी जया. जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे. अगदी सोप्या प्रकारे लाल तिखट कसे बनवायचे, अगदी तर्रीदार जेवण कोणाला आवडत नाही, त्यासाठी मी आणलेले आहेत 1 किलो काश्मीरी मिरची. अगदी वर्षभर हा मसाला कसा टिकवायचा आणि त्याचबरोबर तर्रीचा मसाला अगदी लाल जरत वर्षभर राहावा ह्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. म्हणजेच ह्या टिप्स फॉलो केल्या तर अगदी वर्षभर मिरचीचा मसाला लाल जरत राहील. अशा प्रकारे मी मिरच्या आणलेल्या आहेत. बाजारातून आणतानाच मस्त लाल जरत काश्मीरी मिरची आणायची. अशा प्रकारची मी मिरची 1 किलो आणली आणि ही बरोबर 4 ते 5 तासासाठी कडक उन्हामध्ये वाळवली. उन्हामध्ये वाळवल्यानंतर मिरचीला ड जीवनसत्व मिळतं आणि तो मसाला जर आपण बनवला तर वर्षभर अगदी आरामात 1-2 वर्ष आरामशीर टिकतो. आणि त्याचबरोबर ह्या सर्व वाळलेल्या मिरच्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्या मोठ्या, कारण जर खाली थोडीशी धूळ माती असेल तर निघून जाईल. आणि मिरचीच्या ज्या बिया निघाल्या त्या मी साचून ठेवणार आहे, कारण थोडीशी जरी जागा असेल त्या ठिकाणी जरी लावल्या किंवा कुंडीत जरी लावल्या तर मस्त त्याला लाल लाल जरत मिरच्या, हिरव्या मिरच्या, ज्या काश्मीरी मिरच्या येतील झाडाला अगदी त्या जपून ठेवली पुढच्या वर्षासाठी. आणि त्याचबरोबर ह्या सर्व निवडलेल्या मिरच्या आहेत. ह्या सर्व आता बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, अशा मस्त कडक उन्हात वाळवलेल्या आहेत. तरी सुद्धा एका मोठ्या कढईमध्ये सर्व मिरच्या मी 5 ते 6 मिनिटं चांगल्या भाजून घेणार आहे, कारण आता ह्या तर चांगल्या कडक झालेल्या आहेत. तरी सुद्धा ह्या भाजून घेण्याचं कारण एकच आहे का आपण जेव्हा ह्या भाजून घेणार त्यामध्ये कसा थोडासा खमंगपणा उतरतो. त्याचबरोबर पापडाची चटणी, लसणाचा ठेचा ह्यामध्ये जर आपण डायरेक्ट मसाला जरी टाकला तरी काय हरकत नसते. त्यामुळे अगदी मस्त खमंगपणा हा चटणीमध्ये किंवा पापडाच्या चटणीमध्ये उतरतो. अगदी टेस्टी असा मसाला लागतो. त्यामुळे 5 ते 6 मिनिटं मिरची भाजणं गरजेचं असतं. चला तर मग ही मस्त मिरची भाजून झालेली आहे. अगदी मिरची भाजून झाली की 5 ते 6 मिनिटं अशाच प्रकारे थंड होऊ द्यायची. मोकळी थंड झाल्यानंतर मी एका पिशवीमध्ये भरून घेते. अगदी ज्या पिशवीमध्ये मिरची आणली त्याच पिशवीमध्ये मी मिरच्या भरून घेते. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जेव्हा लाल तिखट तयार होईल ते गरम गरम लाल तिखट असेल, त्यामुळे पिशवी मोकळी करून ठेवता येईल, म्हणजे लाल तिखट लवकर थंड होईल. चला तर मग अगदी घरापासून जवळच कांडप यंत्र आहे, त्यामुळे त्यांनी मला लवकर दळण करून दिलं. काही गर्दी नव्हती, पटकन गेल्या गेल्या माझाच नंबर लागला. हे बघा मस्त मिरची त्यांनी दळायला सुद्धा टाकली. बघा किती मस्त लाल जरत काश्मीरी मिरचीचा मसाला झालेला आहे. अगदी लाल लाल कलर असा आलेला आहे मिरचीला. लाल तिखट किंवा मसाला चाळण्यासाठी बघा किती सुंदर टेक्नॉलॉजी आहे. मला तर फार आवडली. तुम्हाला मी दाखवते. त्यांनी इतका सुंदर मशीनवर मसाला चाळला. एक किलो मिरची त्यांनी अगदी 15 मिनिटात मला काढून दिली. अगदी मस्त. आणि ही घरी बनवायची म्हटलं मिक्सरवरती आपले पाते पण खराब झाले असते मिक्सरचे, त्यामुळे मिक्सरवर न दळता बाहेरूनच दळून आणला. आणि हा मस्त असा मसाला झालेला आहे. हा अगदी 2 तास असाच उघडा ठेवायचा, म्हणजे अगदी परफेक्ट असा थंड होतो. थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचा आणि हा वर्षभर आरामशीर टिकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.